तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फाइंड रियल व्हॅल्यूज ऑफ थिटा फॉर विच 4 + 3i sin θ 1 - 2i sin θ इज प्युअरली रियल. तर एक्सरसाइज 1.3 मधला ह्या एक्सरसाइजमधला आपण आधी क्वेश्चन 1 कंप्लीट केलेला आहे. त्याच्यात टोटल 10 प्रॉब्लेम होते. तर कॉम्प्लेक्स नंबरमधला एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन 2 आपण कंप्लीट करूया. इट इज अ व्हेरी सिंपल सोल्युशन. बघा काय दिलेलं आहे, 4 + 3i sin θ डिवाइडेड बाय 1 - 2i sin θ इज इक्वल टू, आता ह्याला काय करू आपण, ह्याच्या डिनोमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय आणि डिवाइड करूया आपण. 4 + 3i sin θ ॲज इट इज डिवाइडेड बाय 1 - 2i sin θ ॲज इट इज इंटू डिनोमिनेटरचं कॉन्जुगेट काय आहे, 1 + 2i sin θ डिवाइडेड बाय 1 + 2i sin θ. कॉन्जुगेट म्हणजे काय, तर हे मायनस असेल इथं तर मल्टिप्लाय करताना हेच डिनोमिनेटर घ्यायचं, फक्त मायनस ऐवजी प्लस घ्यायचा आणि मल्टिप्लाय डिवाइड करायचं. म्हणजे ह्या कॉन्जुगेटनी आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. तर न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन 4 × 1 4 4 × 2i sin θ 8i sin θ. त्याच्यानंतर 3i sin θ × 1 3i sin θ 3i sin θ × 2i sin θ 6i² sin² θ डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. आता डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर सारखं करू शकता, पण इथं एक फॉर्म्युला तयार झाला आहे म्हणून इझी झाले. तर फॉर्म्युला कोणता आहे, a - b × a + b = a² - b². त्या फॉर्म्युल्याने आपण ह्याला मल्टिप्लाय करून घेऊ शकतो. म्हणजेच 1² - 2i sin θ² म्हणजे a² - b². a - b a + b म्हणजे डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं आपण. इज इक्वल टू 4 ॲज इट इज 8i sin θ आणि 3i sin θ किती, 8 आणि 3 11 11i sin θ. i² ची व्हॅल्यू -1 असते. -1 × 6 -6 sin² θ डिवाइडेड बाय 1² 1 -2² 4 i² ची व्हॅल्यू मायनस × प्लस sin² θ इज इक्वल टू, आता रिअल पार्ट एका ब्रॅकेटमध्ये घेऊ, इमॅजिनरी पार्ट एका ब्रॅकेटमध्ये घेऊ. 4 - 6 sin² θ हा 4 आणि -6 sin² θ एका ब्रॅकेटमध्ये घेतला. त्याच्यानंतर प्लस 11i sin θ बाजूला घेतला. आता हा डिनॉमिनेटर दोन्हीला सेपरेट देऊ आपण. 1 + 4 sin² θ 1 + 4 sin² θ. आता हा i इथं लिहू शकता किंवा इथं लिहिला तरी चालतो शेवटी. आता हा रिअल पार्ट आहे, हा इमॅजिनरी पार्ट आहे. मग त्यांचं म्हणणं काय आहे, फाइंड द रिअल व्हॅल्यू ऑफ θ फॉर विच इज प्युअरली रिअल. हे काय आहे तर प्युअरली रिअल आहे. मग इथं सांगूया आपण सिन्स जे दिलेलं आहे ते काय आहे, प्युअरली रिअल. मग इट इज प्युअरली रिअल. जर प्युअरली रिअल असेल हे, त्याचा इमॅजिनरी पार्ट काय पाहिजे, मग 0 पाहिजे. हे 0 असेल इमॅजिनरी पार्ट तर हे प्युअरली रिअल येईल. मग हे 0 घ्यावं लागेल आपल्याला. दॅट इज 11 sin θ डिवाइडेड बाय 1 + 4 sin² θ इज इक्वल टू 0. 11 sin θ इज इक्वल टू, आता आपल्याला माहिती आहे हा डिनॉमिनेटर राईट साईडला मल्टिप्लाय होईल. 0 × 1 + 4 sin² θ sin θ इज इक्वल 0 × दिस ब्रॅकेट 0. हा 11 मल्टिप्लाय इकडं डिवाइड झाला. मग sin θ इज इक्वल टू 0. आता साइन किती डिग्रीची व्हॅल्यू 0 असते, साइन 0 डिग्रीची व्हॅल्यू 0 असते. थिटाची व्हॅल्यू 0 असेल तर 0 असतो, किंवा पाय असेल, किंवा 2π असेल, किंवा 3π असेल, .n π म्हणजे θ इज इक्वल टू n π वेअर n बिलॉंग्स टू झड. n काय आहे तर रिअल नंबर आहे. म्हणजे थिटाची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, n π. फाइंड द व्हॅल्यू ऑफ θ. तर थिटाची व्हॅल्यू n π आपल्याला भेटलेली आहे. सोपा होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3. इफ झड इज इक्वल टू 3 + 5i हा एक कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे. देन रिप्रेझेंट द झड कॉन्जुगेट झड -z आणि मायनस ऑफ कॉन्जुगेट ऑफ झड इन आर्गन्स डायग्राम. आर्गन्स काय तर सायंटिस्टचं नाव आहे, त्यांनी एक डायग्राम रिप्रेझेंट केली कॉम्प्लेक्स नंबरसाठी, त्याला आर्गन डायग्राम असं म्हटलं जातं. मग आपल्याला डायग्राम डिनोट करण्यासाठी किंवा पॉईंट डिनोट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आधी पॉईंट फाइंड करावं लागतील. मग बघा काय दिलेला आहे कॉम्प्लेक्स नंबर, झड इज इक्वल टू 3 + 5i. आता हा झड ऑलरेडी भेटला आपल्याला, दिलेला आहे. त्याचा कॉन्जुगेट घ्यायचा आहे. मग कॉन्जुगेट ऑफ झड, त्याचा कॉन्जुगेट काय असतो, 3 - 5i. इमॅजिनरी पार्ट पॉझिटिव्ह दिला तर निगेटिव्ह करायचा, त्याला कॉन्जुगेट म्हणायचं, किंवा निगेटिव्ह दिला तर पॉझिटिव्ह करायचा. म्हणजे असा कॉन्जुगेट घ्यायचा. त्याच्यानंतर -z
म्हणजे याला मायनसने मल्टिप्लाय केलं ह्या दोन्हीला पण. हे बा लेफ्ट साईडला मायनसने मल्टिप्लाय केलं तर राईट साईडला मायनसने मल्टिप्लाय करायचं. मग -3 -5i. त्याच्यानंतर ह्याला मायनसने मल्टिप्लाय करायचं. ते बा कॉन्जुगेटला मायनसने -z कॉन्जुगेट. हा मायनस होईल आणि हा प्लस होईल. आता आपल्याला पॉईंट डिनोट करावं लागतील. लेट पॉईंट्स A 3,5, B 3,-5, C -3,-5 and D -3,5. आता हे पॉईंट आपण डिनोट करूया. मग बघा तुम्हाला माहिती आहे दिस इज एक्स ॲक्सिस, पण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये एक्स ॲक्सिसला एक्स ॲक्सिस नाही तर याला रिअल ॲक्सिस म्हणायचं. रिअल ॲक्सिस. आणि वाय ॲक्सिसला इमॅजिनरी ॲक्सिस ओरिजिन O. तर तुम्हाला माहिती आहे इकडे पॉझिटिव्ह नंबर असतात, लेफ्ट साईडला निगेटिव्ह, वरच्या साईडला पॉझिटिव्ह, बिलो निगेटिव्ह. हे माहिती आहे तुम्हाला. मग आपल्याला जनरली पॉईंट डिनोट करायचे. तर बघा मग 0 1 2 3 4 5 -1 -2 -3 -4 -5 1 2 3 4 5 -1 -2 -3 -4 -5. मग पहिला ए पॉईंट काय आहे 3,5 इथं येतो हा ए पॉईंट 3,5. त्याच्यानंतर बी 3,-5 3,-5 इथं येतो बी 3,-5. त्याच्यानंतर सी -3 -5 -3 सी -3 -5. आणि लास्टला डी -3 + 5 डी -3 + 5. आता हे पॉईंट सगळे जॉईन करू आपण. तर ही झाली आर्गन्स डायग्राम. दिस इज आर्गन्स डायग्राम. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर बाकीचे क्वेश्चन आपण क्वेश्चन नंबर 4 नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.